हॅलो. छोटासा व्हिडिओ आहे. आपल्या फिजिक्समध्ये जे नॉर्मल कॅल्क्युलेशन येतात ते मॅन्युअली करणं कधी कधी पॉसिबल होत नाही आहे. आपल्यासमोर जो पण क्वेश्चन पेपर असेल, 11वीचा असेल, 12वीचा असेल, त्याच्यामध्ये 2-3 न्यूमेरिकल जर तुम्हाला असे सापडतील मिनिमम, की ज्याच्यामध्ये लॉग टेबल तुम्हाला कंपल्सरी वापरावा लागेल. विदाऊट लॉग टेबल तुम्ही ते न्यूमेरिकल सॉल्व्ह नाही करू शकणार. आणि खूप साऱ्या वेळेस आपल्याला लॉग टेबल हे ओझं म्हणून आपण डोक्यावरती घेतो, जे की आपलं मदत करायला आलेलं आहे. लॉग टेबल ओझं नाही आपल्याला. लॉग टेबल कशासाठी आलंय? मदत करायला आलंय. ठीक आहे. सो लॉग टेबल येत असेल तर मी खूप भारी नाहीये, पण लॉग टेबल जर का आपल्याला वापरता येत नसेल तर मग मी कुठेतरी पाठीमागे राहिलोय, कमी पडलोय. कारण लॉग टेबल येणं हे मस्ट आहे, कंपल्सरी आहे, गरजेचं आहे. ठीक आहे. सो लॉग टेबल का वापरायचं आहे? बेसिकली लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन, लॉग टेबल कुठं कुठं आपण यूज करतो? मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे खूप बेसिक. त्यानंतर काही पॉवरवाले कॅल्क्युलेशन आले तर, आणि त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक काही फंक्शन आले, साइन कॉस टॅन, तर याच्यासाठी आपल्याला लॉग टेबल वापरावा लागतो आणि तो येणं, माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तो आज बेसिक जेवढा गरजेचा आहे तेवढा लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथम वरती आपण गप्पा मारूयात. ठीक आहे. मी साइन कॉस टॅन, रेसिप्रोकल, स्क्वेअर, क्यूब तिकडे नाही जाणार आहे. हा, स्क्वेअर क्यूब आपण बघूयात इथं कसा करायचा तो, पण स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊयात. जेवढा गरजेचा आहे तेवढा लॉग टेबल शिकून घेऊ. स्क्रीनवरती एक बेसिक न्यूमेरिकल लिहून ठेवलंय. जर का असं न्यूमेरिकल आलं तर मी मॅन्युअली करण्याला मला थोडेफार लिमिटेशन आहेत. तर ते लिमिटेशन जर का ओव्हरकम करून जर का मला पुढे जायचं असेल तर मला बेसिक लॉग टेबल येणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे, चला निघूयात पुढं. तो लॉग टेबल बघताना बेसिक 2 गोष्टी बघाव्या लागतात सुरुवातीला. एकाला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक, सेकंड वन इज अ मॅन्टिसा. ह्या नावात काहीच नाहीये. एकदा ते बघायला शिकलं ना, नावाची परत नावं घ्यायची पण गरज नाही पडत. ठीक आहे. सो कॅरेक्टरिस्टिक सोबत आपण पुढे जाऊयात. कॅरेक्टरिस्टिक कशी फाइंड आउट करायची ना, त्यासाठी ही मी खालची व्हॅल्यू घेतो, हा नंबर घेतो, त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मी लिहितो. ठीक आहे. बघा, मी या नंबरला अशा पद्धतीनं लिहितोय, 327.2, 32.72, नेक्स्ट 3.272, नेक्स्ट 0.3272, नेक्स्ट 0.03272, नेक्स्ट 0.00372. बस एवढ्याच व्हॅल्यू. आपल्याला कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करताना आपल्याला चेक करावं लागतं की पॉईंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट किती आहेत. इथं माझ्या या केसमध्ये पहिल्या पॉईंटच्या पहिले असणारे नंबर ऑफ डिजिट किती आहेत? 3. टोटल जो काउंट येईल त्याच्यातून 1 मायनस करायचं. टोटल काउंट किती आला इथं? 3. 3 मायनस 1 किती राहिला? 2 पॉईंट. इथं पॉईंटच्या अगोदर नंबर ऑफ डिजिट किती आहेत? 2. 2 मायनस 1 1. इथं पॉईंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट किती आहे? 1. 1 मायनस 1 0. पॉईंटच्या पहिले डिजिट आहे का? नाही. इथून पुढे मेथड थोडीशी वेगळी. जर का पॉईंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट काहीच नसेल तर डेसिमल नंतर कोणत्या नंबरला डिजिट आलाय? इथं पहिल्या नंबरला लगेच डिजिट आलाय 3. इथं पहिल्या नाहीये, दुसऱ्या नंबरला डिजिट आलाय. इथं तिसऱ्या नंबरला डिजिट आलाय. म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक निगेटिव्ह, -1. फक्त मायनस साइन डोक्यावर द्या, त्याला आपण रीड काय करणार? बार 1. ठीक आहे. त्यानंतर हा कोण झाला रे आपला? पॉइंट नंतर किती नंबरला डेसिमल पॉइंट आलाय? सेकंड, बार 2. पॉइंट नंतर किती नंबरला आलाय? थर्ड नंबरला, बार 3. कळालं तुम्हाला? ही अशा पद्धतीनं कॅरेक्टरिस्टिक पाहिली जाते. कधीही कोणती व्हॅल्यू दिली असेल, जोपर्यंत आपली लॉग टेबलची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत ऍटलिस्ट 3 डिजिट मध्ये लिहायची सवय ठेवा. म्हणजेच काय? इथं आपल्याला दिलाय 5.3. तो 5.3 ला 5.3 न लिहिता 5.30 लिहा फक्त, कारण कमी असेल तर आपण 0 देऊ शकतो. इथं पॉईंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट किती आहे? 1. 1 मायनस 1 किती झाला आपला? 0. ठीक आहे. बाकी एक्स्ट्रा लिहायची काही गरज नाहीये. हे ज्या व्हॅल्यू आपण लिहून ठेवलेल्या आहेत याला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक. पण मी परत एकदा सांगतोय, नाव लक्षात राहिलं नाही राहिलं तर काही फरक नाही पडणार. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. पुढे गेल्यानंतर आपल्याला याची व्हॅल्यू चेक करायची, ती लॉग टेबलमध्ये बघून. तुम्ही म्हणा सर, लॉग टेबलमध्ये बघून जर का आपल्याला व्हॅल्यू चेक करायची तर पुढची स्टेप काय असेल? तर नेक्स्ट स्टेप अशी आहे की आपल्याला डेसिमल पॉइंटचा विचारच करायचा नाहीये. आतापर्यंत मी काय सांगत होतो? विदाऊट डेसिमल बघता आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करणं मुश्किल आहे.
कारण पॉईंट बघितला आपण, अगोदर डिजिट आहेत -1 केलं, पॉईंटच्या नंतर डिजिट असतील तर बार 1 मध्ये गेलो आपण, किती नंबरला डिजिट आहे. पण ज्यावेळेस आपण मॅन्टिसा पाहायला जातो त्यावेळेस आपल्याला डेसिमल पॉईंटचा विचार करायचा नाहीये, नाही असंच समजायचं आहे. जर का नाही असं समजलं ना, ह्या सगळ्या व्हॅल्यू सेम झाल्या आणि ही व्हॅल्यू किती झाली माहिती आहे का, 3272. ह्या सगळ्या व्हॅल्यू सेम झाल्या आणि आता याची व्हॅल्यू आपल्याला लॉग टेबलमध्ये बघायची. आता याची व्हॅल्यू आपल्याला लॉग टेबलमध्ये बघायची. मग याची व्हॅल्यू लॉग टेबलमध्ये काय येईल, 3272. बघा व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे, 3272. जर का 3272 बघितला आणि अजून एक व्हॅल्यू आहे आपल्याकडे, कोणती व्हॅल्यू आहे रे, 530 येईल, कारण आपण काय केलंय, डेसिमल पॉईंट काढून टाकला आणि वरती एक 0 देऊन ठेवलाय. ठीक आहे. सो सेकंड व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे कोणती आहे, 530. चला पहिल्यांदा 530 ची व्हॅल्यू चेक करू लॉग टेबलमध्ये. लॉग टेबलमध्ये व्हॅल्यू पाहताना पहिले 2 डिजिट उचलायचे. जर का फर्स्ट 2 डिजिट उचलले तर 53 आला. 53 ची व्हॅल्यू 0 नंबरच्या कॉलम मध्ये बघा. ठीक आहे. आणि ती व्हॅल्यू आली 7243. व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 7243. म्हणजे याची लॉग टेबल मधली व्हॅल्यू आली आपल्याकडे 7243. ही 3 डिजिट व्हॅल्यू होती, पण खालची जी व्हॅल्यू आहे ती 4 डिजिट व्हॅल्यू आहे. आणि जर का आपण 4 डिजिट व्हॅल्यूचा विचार करत असेल तर किती आहे बघा व्हॅल्यू, 32 चा 72 मध्ये. 32 आपल्याला इथं सापडला. 32 चा बघा 7 आणि 2 मध्ये अंडरलाईन करून ठेवलाय. तो 7 मध्ये व्हॅल्यू किती आहे 32 ची, तर 7 मध्ये व्हॅल्यू आली आपली 5145. तो 5145 व्हॅल्यू आली. अँड 3 मध्ये काय बघणार आपण, हा समोरचा जो टेबल आहे याला म्हणतो आपण मीन डिफरन्स. काय बघणार आपण, मीन डिफरन्स. जर का आपण मीन डिफरन्स बघितला तर व्हॅल्यू किती येते बघा 3, म्हणजे आन्सर आला आपलं 5148. क्लिअर आहे. काय आला, याची लॉगची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5148. तो ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली बघा, 5148. आता बघा प्रत्येक ठिकाणी 3272 आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू किती येणार आहे रे, बघा चेक करा ती व्हॅल्यू किती येणार आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी. 1 मिनिट, 5148. तो इथं प्रत्येक ठिकाणी मला जी मिळालेली व्हॅल्यू आहे ती मिळाली 5148, 5148, 5148, 5148, 5148 अँड 5148. कळतंय. तो ज्यावेळेस आपण लॉग पाहतोय आणि ज्यावेळेस आपण टेबलमध्ये व्हॅल्यू पाहायला जातोय त्यावेळेस डेसिमल पॉईंटचा बिलकुल विचार करायचा नाही, कसलाच विचार नाही करायचा. क्लिअर आहे. सो या पद्धतीने बघणार. जर का आपण ह्याचीच व्हॅल्यू लिहायला घेतली तर किती येईल बघा, ही व्हॅल्यू आपल्याकडे 7243. किती आली व्हॅल्यू आपल्याकडे, 7243. आपण एक छोटंसं न्यूमेरिकल घेऊ. हे एवढं कॉम्प्लिकेटेड आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. आता सध्या एक छोटंसं न्यूमेरिकल घेऊ. जर का आपण छोटंसं न्यूमेरिकल घेतलं, एक मल्टिप्लिकेशन वाला घेऊ ज्याचा आन्सर ऑलरेडी आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल, माहिती असेल असंच घेऊ. ठीक आहे. सो न्यूमेरिकल असं घेऊ, चला 2.5 इंटू 40. ठीक आहे. 2.5 इंटू 40. आपल्याला माहिती असणार आन्सर किती आहे, 100. आपल्याला माहिती असणार आन्सर किती आहे, 100. बट आपलं आत्ताच ठरलेलं आहे की ॲटलिस्ट 3 डिजिट व्हॅल्यू असणं गरजेचं आहे. 3 डिजिट व्हॅल्यू जर का घेतली तर बघा किती आला, 2.5 इथं 0 द्या, 40 पॉईंट इथं 0 करा. म्हणजे आता माझ्याकडे न्यूमेरिकल असं आहे, इंटू 40.0 इज इक्वल टू आन्सर किती येणं एक्सपेक्टेड आहे आपल्याला, 100. हे माहिती आहे. तुम्हाला जर माहिती असताना का करायला लागला, हे करेक्ट आहे. या स्टेपनं लॉग टेबलनं आन्सर करेक्ट येतं हे आपल्याला कळायला पण पाहिजे. ठीक आहे. सो 25 बघा, चला ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस लॉगॅरिथमची ॲडिशन करायची, ज्यावेळेस डिव्हिजन असेल त्यावेळेस लॉग टेबलमध्ये सबस्ट्रॅक्शन करायची. ठीक आहे. लॉगॅरिथमची सबस्ट्रॅक्शन करायची. चला पॉईंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट किती आहे, 1, 1 - 1 0. पॉईंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट किती आहेत, 2, 2 - 1 1. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून लॉगची काय आली, ॲडिशन. आता आपल्याला अशा व्हॅल्यू कन्सिडर करायचे आहेत की जिथं डेसिमल पॉईंट नाही. मग व्हॅल्यू कन्सिडर करताना इथं किती आहे, 2.5 होता, तर याला उडवा म्हणजे किती झाला हा 25. 25 ची कितीमध्ये व्हॅल्यू चेक करणार, 0. आणि इथं पण पॉईंटला उडवा, 40 ची कितीमध्ये करणार, 0. 25 ची 0 मध्ये व्हॅल्यू किती येते चेक करा. हे बघा इथं 25 आहे, 25 ची 0 मध्ये व्हॅल्यू येते 3979. किती आली व्हॅल्यू, 3979.
अँड 40 ची 0 मध्ये किती येते चेक करा. इथं आला आपला 40 ची 0 मध्ये येते 6021. किती मिळाली व्हॅल्यू 6021. 9 + 1 10. इथं 1 आला. 7 + 3 किती झाला रे 10 1. 9 + 1 10 1 4 किती झाला रे 10 अगेन. किती आला 10. इथं किती आला 1 1 1 किती झाला 2. ठीक आहे. आता हे झालं लॉगचं कॅल्क्युलेशन. बट हे फायनल आन्सर नाहीये. आपल्याला याचा काय पाहावा लागतो अँटी लॉग. अँटी लॉग पाहताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि ती काळजी काय घ्यायची आहे बघा की पॉइंटच्या पहिले काय आहे त्याचा थोड्या वेळ विचार करायचा नाही. पॉइंटच्या पहिले काय आहे याचा थोड्या वेळ बिलकुल विचार करायचा नाहीये. पॉइंटच्या नंतरचे पहिले 2 डिजिट पकडा. आता इथं योगायोगानं नशिबानं काही म्हणा .00 आलाय. पॉइंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट. हॅलो आता आपण कुठं बघितलं लॉग टेबल मध्ये. आता मी कुठं जातोय अँटी लॉगॅरिथम मध्ये. अँटी लॉग बघताना जर का तुम्ही पहिला कॉलम चेक केला तर तो स्टार्ट होतो फ्रॉम पॉइंट. म्हणजेच आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली असं सांगितलंय पॉइंट नंतरचे 2 डिजिट उचला. मग पॉइंट नंतरचे 2 डिजिट कोणते आहेत. .00 चा किती मध्ये बघणार 0 मध्ये. चला चेक करा. .00 चा 0 मध्ये बघा. .00 चा 0 मध्ये किती आला 1000. ठीक आहे 1000 आला. चला किती आली व्हॅल्यू .00 चा 0 मध्ये 1000. अँटी लॉग बघितल्यानंतर काहीही विचार न करता पहिला डिजिट जिथं संपतोय तिथं डेसिमल पॉइंट द्या. बस पहिला डिजिट संपला की तिथं काय दिला डेसिमल पॉइंट इनटू 10 टू पॉवर. आपण ह्या 2 चा विचार केला नव्हता ना. पॉइंटच्या अगोदर जो डिजिट येतोय त्याचा विचार केलाय का आपण नाही केलेला. तो याचा विचार केला नाहीये. हे जे नंबर आहे 2 ही 10 ची पॉवर. म्हणजेच किती आला रे 1 × 10 टू पॉवर 2. 10 टू पॉवर 2 किती झाला 100. आन्सर आला 100. म्हणजे हे आन्सर आणि हे आन्सर करेक्ट आहे. आता क्वेश्चन असा तयार होऊ शकतो तुमच्या डोक्यामध्ये की सर हे एवढं सोपं असताना हे करायची काय गरज आहे. दादा किंवा दीदी हे न्यूमेरिकल छोटं आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय. जर का मी एखादं डिव्हिजनचं न्यूमेरिकल घेतलं आणि डिव्हिजनचं न्यूमेरिकल घेताना 0.2931 डिवायडेड बाय 0.00319. हा जर का मी हे डिव्हिजनचं न्यूमेरिकल घेतलं तर आता हे मॅन्युअली करणं पॉसिबल होईल का. हा होईल. एखाद्याला खूप चांगलं जर का मॅथमॅटिक्स असेल तर होईल. बट मला का त्रास करून घ्यायचा आहे. याला मला इझी करता आलं पाहिजे ना. इझी करायचं असेल जसं इथं मल्टिप्लिकेशनच्या वेळेस ऍडिशन केली होती लॉगची. इथं डिव्हिजनच्या वेळेस काय करणार सबस्ट्रॅक्शन. कुणाची लॉगची. चला व्यवस्थित लक्ष द्या. तो पॉइंटच्या पहिले डिजिट आहेत का नाहीये. पॉइंटच्या नंतर किती नंबरला आहे फर्स्ट नंबरला. जर का पॉइंटच्या नंतर फर्स्ट नंबरला डिजिट आहे तर किती आला बार 1 मायनस पॉइंटच्या नंतर किती नंबरला डिजिट आहे थर्ड 1 2 3 तो बार 3 पॉइंट. लॉग बघताना आपलं ठरलंय काय ज्या वेळेस आपण कॅरेक्टरिस्टिक बघून साईडला ठेवेल त्यानंतर आपण डेसिमल पॉइंटचा बिलकुल विचार करायचा नाही. आणि जर का आपण डेसिमल पॉइंटचा विचार नाही केला तर ही व्हॅल्यू माझ्यासाठी किती झाली 2931. बघा व्हॅल्यू किती झाली आपल्याकडे 2931. आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे 2931. दुसरी व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 319. ठीक आहे दुसरी व्हॅल्यू जी आहे आपल्याकडे 319. चला चेक करा 2931. 29 चा 31 मध्ये चेक करा. 29 चा 1 2 3 3 मध्ये आणि हा 1 मध्ये 1 तो 4669 प्लस 1 मीन डिफरन्स 1 आहे. सो किती आला 10 1 7 6 4. ठीक आहे. आणि 31 चा 9 मध्ये किती आहे चेक करा. हे 31 इथं आला. 31 चा 9 मध्ये इथं आला 5038. 5038. पहिली व्हॅल्यू 4670 आणि दुसरी व्हॅल्यू जी आहे आपली ती किती आहे 5038. तो किती आली आपल्याला ती व्हॅल्यू 5038. तो ऍडिशन का सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन करण्याच्या प्रत्येकाच्या मेथड खूप साऱ्या वेगळ्या आहेत. एक मिनिट.
ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन करण्याच्या प्रत्येकाच्या मेथड ह्या खूप वेगळ्या आहेत, त्यामुळं मी माझ्या मेथडनी करतो, तुम्ही तुमच्या मेथडनी कराल. जर का हे बरं वाटलं तर हे पण फॉलो करू शकता. हा किती आपल्याकडे 0 0 - 8 पॉसिबल नाहीये, म्हणून मी याला किती कन्सिडर करतो 10. 1 घेतला मी, 1 दिला, तो 10 - 8 किती झाला रे 2. त्यानंतर 7 - 3 + 1 किती झाला 4. 7 - 4 3. 6 - 0 6 - 0 किती झाला 6. 14 - 5 किती झाला 9. इथं आला 1. आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करणं थोडंसं चांगलं काम आहे, अवघड नाही, चांगलं आहे, मजा येईल. ठीक आहे. पहिल्यांदा या दोघांचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. -3 + 1 किती झाला -2. -3 + 1 किती झाला -2. तो याला व्यवस्थित लिहा. हा -1 वरचा आहे तो, हे मधलं मायनस साईन, आणि आता हे कॅल्क्युलेशन केलंय किती आहे रे -3 + 1. तो किती आला -1 -3 + 1 -2. मायनस मायनस काय झाला प्लस, -1 + 2. आन्सर किती आलं +1. कळालं. सो इथे आन्सर किती आलं आपलं +1. हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं, हे मायनस वालं. क्लिअर आहे. बघा हे मायनस फक्त ह्या 3 सोबत आहे, या व्हॅल्यू सोबत नाहीये. फक्त आपण हे सबस्ट्रॅक्शन केलं म्हणून याच्यातून याला मायनस केलंय. क्लिअर आहे. चला कन्फ्युजन नको जास्त. आता माझ्याकडे व्हॅल्यू किती आहे 1.9632. लॉगचं कॅल्क्युलेशन करून ही व्हॅल्यू आले, म्हणजे मला आता काय बघायचंय अँटीलॉग. काय बघायचं आपल्याला अँटीलॉग. सो 96 चा 32 मध्ये बघा 9632 अँटीलॉग 9632 याचा अँटीलॉग चेक करा. हे बघा 0.96 असणार आहे. किती आहे 0.96. 0.96 कुठं आला इथं. ठीक आहे 3 मध्ये 1 2 3. ठीक आहे 3 मध्ये व्हॅल्यू किती आली 9183. 9183 अँड परत मीन डिफरन्स किती 2 मध्ये. 2 मध्ये मीन डिफरन्स किती आला 4. तो आन्सर किती आला बघा 9187. चेक करा किती येते 9187. याचा आन्सर किती आला मग 9187. इथं जशा आपण गप्पा मारल्या होत्या तसं सेम अँटीलॉग पाहिल्यानंतर पहिला डिजिट झाला की डेसिमल पॉइंट देऊन टाका. इंटू 10 टू पॉवर किती आलं रे आपल्याकडे 1. म्हणजेच 9.87 इंटू 10 टू पॉवर 9.187 इंटू 10 टू पॉवर 1 म्हणजे 10, म्हणजे आन्सर आलं 91.87. क्लिअर होत आहे. सो आपण एक न्यूमेरिकल मल्टिप्लिकेशनचं बघितलं, एक न्यूमेरिकल डिव्हिजनचं बघितलं. आता एक न्यूमेरिकल आपण असं बघूयात की ज्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पण येईल आणि डिव्हिजन पण येईल. ठीक आहे दोन्ही गोष्टी येतील. आपण पहिल्या वाल्यामध्ये पॉवर पण आहे, ते आपण नंतर बघूयात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं एक न्यूमेरिकल बघायचं आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सोबत आलेलं. एखादी व्हॅल्यू घ्या कोणती तरी, हीच घेऊ आपण. चला पुढे जाऊयात. 0.2931 इंटू 0.00319 डिवायडेड बाय 23.2. ठीक आहे ही एक न्यूमेरिकल आहे आपल्याकडे. अँड आपल्याला काय करायचंय की ह्याला सॉल्व करायचंय लॉग टेबल वापरून. बघा इथं मल्टिप्लिकेशन पण आलंय आणि डिव्हिजन पण आलंय. अशा केसमध्ये काय करायचं, पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन असेल तर, किंवा चला अजून एक स्टेप पुढं थोडंसं एक्स्ट्रा करतो. ठीक आहे 23.2 घेतला होता इंटू कोणती तरी एखादी व्हॅल्यू घ्या, समजा 31च का 7 कडे जाऊ आपण 712.3. ठीक आहे अशी काहीतरी व्हॅल्यू आहे. अँड आपल्याला याचा आन्सर फाइंड आउट करायला सांगितलंय. इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे, आणि हे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर या दोघांची काय डिव्हिजन. आपण एक छोटंसं काम करूयात. इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉगची ॲडिशन, इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉगची ॲडिशन, आणि यांचं डिव्हिजन आहे म्हणजे वरती जी ॲडिशन आली त्या ॲडिशन मधून खालची ॲडिशन काय करणार सबस्ट्रॅक्ट करणार. वरती जी ॲडिशन आले त्याच्यातून खालची ॲडिशन काय करणार सबस्ट्रॅक्ट करणार. म्हणजे काय मिळेल बघा आपल्याला. वरती याचं कॅल्क्युलेशन पूर्ण सेपरेट, मी याला सेपरेट काढतो. 0.2931 इंटू 0.2931 इंटू 0.00319 हे वेगळं झालं. दुसरं 23.2 इंटू 712.3 हे वेगळं झालं. आता याची कॅरेक्टरिस्टिक घ्या पहिला, हे पूर्ण वेगळं सॉल्व करा, हे पूर्ण वेगळं सॉल्व करा.
पॉईंटच्या नंतर बार 1, पॉईंटच्या नंतर बार 3. इथं मल्टिप्लिकेशन आहे, दोघांचे काय होईल ॲडिशन. पॉईंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट 1, पॉईंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट 3, 3 मायनस 1 2, 2 पॉईंट. इथं पण मल्टिप्लिकेशन आहे, यांचे काय होईल ॲडिशन. 29चा 3 1 मध्ये आत्ताच आपण बघितला होता, मी ह्याच व्हॅल्यू घेतो 4670. 31चा 9 मध्ये पाहिलाय 5038. एक खालचा आन्सर कॉपी करू नका, कारण का इथं काय केलेलं आहे सबस्ट्रॅक्शन केलंय. इकडे काय करायचे ॲडिशन. 10,088 झाला, 7 3 10 1 7. इकडे किती आला 9 पॉईंट. -1 या दोघांची ॲडिशन आहे, म्हणजे डायरेक्ट किती होऊन जाईल हा आपला -4. -1 आणि -3 ची ॲडिशन. क्लिअर आहे, त्याच्यामध्ये जास्त टाइमपास नको करायला. आता आपल्याकडे ह्या व्हॅल्यू कोणते आहेत बघा. डेसिमल पॉईंटचा विचार करणार का नाहीये. 23चा 2 मध्ये पहिली व्हॅल्यू 232. पहिली व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 232. आणि दुसरी व्हॅल्यू किती आहे चेक करा. सेकंड व्हॅल्यू जी आहे 7123. 7123. त्याला जायला सांग रे, मला वेळ लागेल. त्याला जा म्हणाव, मला वेळ लागेल. ठीक आहे चला. हा 232 क्लिअर आहे. 23चा 2 मध्ये लॉग बघा. 23चा 2 मध्ये लॉग किती येतो 3655. तो आन्सर आलं याचं 3655. चला इकडेच लिहू डायरेक्ट आपण 3655. 3655. 71चा 2 आणि 3 मध्ये 71चा 2 मध्ये चेक करा किती येतोय. 71चा 2 मध्ये आला 8525. 8525. अँड 3 मध्ये मीन डिफरन्स किती आला रे 2. म्हणजेच किती आला 2. खाली किती शिल्लक राहिला 8527. ठीक आहे 8527. तो व्हॅल्यू पुढे घ्या 8527. 8527. मल्टिप्लिकेशन ॲडिशन करा. तो जर का ॲडिशन केली तर 7 5 किती झाला 12 1 5 3 8 6 5 11 1 9 3 12 1 1 2 4. क्लिअर आहे. आता प्रॉब्लेम काय आहे की हा वरच्या मल्टिप्लिकेशनच्या लॉगची ॲडिशन आहे, अँटी लॉग घेतलेला नाहीये. हे खालच्या मल्टिप्लिकेशनच्या लॉगची ॲडिशन आहे. बट आता या दोघांमध्ये काय डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजेच काय सबस्ट्रॅक्शन. म्हणजे या लॉग मधून हा लॉग काय करायचा सबस्ट्रॅक्ट. तो जर का सबस्ट्रॅक्ट केला तर बार 4.9708 मायनस 4 पॉइंट किती येईल 2182. चला सबस्ट्रॅक्शन करा. तो 8 मायनस 2 किती आला 6. 10 मायनस 8 2 1. 7 मायनस 2 5. 9 मायनस 2 7 पॉइंट. -4 -4 -8. -4 किती आला -8. ठीक आहे चला. आता अँटीलॉग बघायचा आहे. 0.75चा 26 मध्ये 0.75चा 26 मध्ये अँटीलॉग 0.75चा 26 मध्ये 0.75 कुठं आला बघा. 0.75चा 2 आणि 6. ठीक आहे 5649. 5649 आणि पुढे किती आहे 8. किती आला 7 5 6 5 5 6 5 7. तो किती आला बघा आपल्याकडे आन्सर 5657. तो 5.657 इंटू 10⁻⁻8. आय थिंक कळत असावं सगळ्यांना. तो बेसिक स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जावं लागेल. स्टेप बाय स्टेप पुढे जावं लागेल. क्लिअर होतंय सगळ्यांना. त्यानंतर पुढे जाऊयात. आपल्याला अजून एक न्यूमेरिकल. अजून एक घेण्यापेक्षा आपण हे न्यूमेरिकल घेऊ. कोणतं घेऊयात की जे आपण सुरुवातीला घेतलं होतं. त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय की क्यूब रूट कसं काढायचं. पॉवर कोणतीही पॉवर असू द्यात, पॉवरचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. छोट्याशा पॉवर पासून पुढे जाऊ. ठीक आहे. आपल्याकडे व्हॅल्यू दिलेली आहे 1.1 आणि त्याचा आपल्याला स्क्वेअर विचारलाय. 1.1 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. चला चेक करूयात आपण 1.1 चा स्क्वेअर काय येतोय. एक मिनिट.
हा, आपला क्वेश्चन काय विचारलाय, 1.1चा स्क्वेअर फाइंड आउट करा. स्क्वेअर किंवा कोणतीही पॉवर असू द्यात, मी फक्त काय आहे की आपल्याला आन्सर माहिती असेल असं न्यूमेरिकल घेतोय आणि नंतर आपण डिस्कस करत पुढे जातोय. ठीक आहे. 1.1 11चा स्क्वेअर किती येतो रे, 121. स्क्वेअर केल्यानंतर डेसिमल काय होता, डबल, म्हणजे आन्सर किती आलं, 1.21. आन्सर किती आला आपल्याला, 1.21. क्लिअर होतंय सगळ्यांना. सो कोणतीही पॉवरचं कॅल्क्युलेशन जर का करायचं असेल तर जी व्हॅल्यू दिली आहे त्या व्हॅल्यूचा लॉग घ्या. पॉईंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट किती आहेत, 1, 1 - 1 0. आता व्हॅल्यू माझ्याकडे झाली किती, ऍक्च्युली ह्या व्हॅल्यूला मी कसं लिहिणं एक्सपेक्टेड होतं रे, 1.10 टू पॉवर 2 इज इक्वल टू 1.21. हे आन्सर आहे. ठीक आहे. मला याचं कॅल्क्युलेशन विचारलंय, पण मला मिनिमम 3 डिजिट व्हॅल्यू लागते म्हणून मी एक 0 देऊन ठेवला. ठीक आहे. सो 1.1चा स्क्वेअर, पॉईंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट 1, 1 - 1 0. आता पॉईंट नाही असं कन्सिडर करा. लॉग कितीचा कितीमध्ये चेक करणार, 11चा 0 मध्ये. जर का आपण 11चा 0 मध्ये जर का लॉग चेक केला, 0414 इथं व्हॅल्यू आहे. ठीक आहे. 0414, चला पटकन 0414 जी पॉवर असेल त्या पॉवरनं त्याला मल्टिप्लाय करा. पॉवर किती इथं माझ्याकडे 2 × 2, तो किती झाला रे, 4 2 8 2 8 0 0. आता या व्हॅल्यूचा आपल्याला बघायचं आहे अँटीलॉग. कुणाचा अँटीलॉग बघायचं आहे, 0.08चा 28 मध्ये. ठीक आहे. 0.08चा 28 मध्ये. 0.08चा 2 मध्ये चेक करा किती येतोय, 0.8चा 1 2 2 मध्ये हा किती आला, 1208 1208. अँड 2 मध्ये मीन डिफरन्स, 2 मध्ये मीन डिफरन्स किती आला, सॉरी 8 मध्ये मीन डिफरन्स. 0.08चा 2 आणि 8 मध्ये मीन डिफरन्स किती आला, 2. तो आन्सर किती आलं, 8 + 2 10. इथं किती आला, 1 1 2 1. ठीक आहे. 1210 1210. तो व्हॅल्यू काय आली बघा आपल्याकडे, 1210. काहीही विचार न करता डेसिमल पॉईंट द्या, इंटू 10 टू पॉवर किती आला रे, काहीच नाही, 0 आहे. म्हणजे आन्सर किती आलं, 1.21. ठीक आहे. आन्सर करेक्ट आहे. कळालं. ज्यावेळेस आपण पॉवरचं कॅल्क्युलेशन करत असू, त्यावेळेस काय करायचं, लॉग घ्यायचा, त्याला पॉवरनं मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा अँटीलॉग घ्यायचा. कारण प्रत्येक वेळेस अशीच पॉवर येईल याची गॅरंटी नाही ना. आपण जे सगळ्यात पहिलं न्यूमेरिकल बघितलं होतं त्याच्यामध्ये पॉवर 1/3 आहे. मग जर का पॉवर आपली 1/3 असेल तर मग आपल्याला काय करायचंय की जी पॉवर आहे त्यानं मल्टिप्लाय करायचंय. मग अशी पॉवर 2 होती त्यानं मल्टिप्लाय केलं. आता पॉवर 3 नाहीये, 1/3 आहे, म्हणजे 1/3 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे जर का मला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं असेल, 5.3 × 2.9, 5.3 × 2.9 टू पॉवर 1/3 डिवायडेड बाय खाली कोणती व्हॅल्यू होती, 3.272. 3.272चा स्क्वेअर, 3.272चा स्क्वेअर. या व्हॅल्यूला पहिला तर मी व्यवस्थित लिहून घेतो. ठीक आहे. आणि मग आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊयात. या लेक्चर मधलं हे लास्ट न्यूमेरिकल. ठीक आहे. चला, 5.30 इंटू 2.90चा स्क्वेअर, सॉरी स्क्वेअर नाहीये, टू पॉवर 1/3. अँड लास्ट 3.272 टू पॉवर 2. असे पॉवर ज्यावेळेस येतील त्यावेळेस पॉवरवाल्यांचं कॅल्क्युलेशन पहिली प्रायोरिटी पॉवरवाल्यांना द्या. मग पहिली प्रायोरिटी जर का मी याला दिली तर किती आला बघा, 2.90 टू पॉवर 1/3. पॉईंटच्या अगोदर नंबर ऑफ डिजिट 1, 1 - 1 किती आला, 0. कितीचा कितीमध्ये चेक करणार, व्हॅल्यू 29ची 0 मध्ये व्हॅल्यू चेक करणार. तो 29ची 0 मध्ये व्हॅल्यू किती येते चेक करा, 29ची 0 मध्ये येते 4624. 4624 इंटू 1/3. ऍक्च्युली इंटू 1/3 म्हणजे आपण त्याला 3 ने डिवाइड करतोय. ठीक आहे. सो आन्सर किती येते बघा, 3 1 3. इथं पण किती आला, 1 राहिला, 1 शिल्लक, 5 1 4 आणि इथं 1. म्हणजे आन्सर आला आपल्याकडे 0.1541. हे याचा आन्सर मिळाला. दुसरा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचे, जी खाली व्हॅल्यू आहे त्याचं 3.272चा स्क्वेअर. 3.272चा स्क्वेअर इज इक्वल टू पॉईंटच्या पहिले नंबर ऑफ डिजिट 1, 1 - 1 0.
32चा 7 2 मध्ये बघा, 32चा 7 2 आपण मगाशी व्हॅल्यू काढून ठेवली आहे. 32चा 7 2 मध्ये बघा 5148 येतो. ठीक आहे, 5148. चला फटाफट 5148. याचा काय घेतलाय आपण? स्क्वेअर, म्हणजेच इंटू 2. आता याला मी एका खाली एक लिहितो, इंटू 2. तो किती आला रे? 8 2 16 1 8 9 2 10, इथं आला 1. ठीक आहे, सो ही व्हॅल्यू किती आली? 1.0296. खालची व्हॅल्यू मिळाली, ही व्हॅल्यू मिळाली. आता बघा काय करायचंय, आता आपल्या बेसिक ऑपरेशन कडे जायचं. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉगची ऍडिशन, पण एकाचा लॉग मी ऑलरेडी काढून ठेवलाय. याचा लॉग घ्या, त्याच्यामध्ये हा लॉग ऍड करा. ठीक आहे, चला 53चा 0 मध्ये लॉग किती येतो? 53चा 0 मध्ये 53 कुठे? इथं आहे. 53चा 0 मध्ये 7243 किती आला? 7243. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ह्या दोघांच्या लॉगची ऍडिशन. याचा लॉग ऑलरेडी मी काढून ठेवलाय 0.1541. 0.1541. ठीक आहे, सो या दोघांची ऍडिशन करा, कारण या दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन? 3 + 1 4 4 4 8 5 2 7 7 1 8 0 पॉइंट. ठीक आहे, अँड याच्यामधून हा डिवाइड करतोय म्हणून याचा लॉग काय करायचा? आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. सो जर का हा लॉग सबस्ट्रॅक्ट केला तर काय आला बघा? 1.0296. 1.0296. चला सबस्ट्रॅक्शन करा. 14 - 6 किती आला? 8. 18 - 10 अगेन किती आला? 8. इथं आला 1. 7 - 3 4. 8 - 0 8. 0 - 1 -1. क्लिअर आहे का? चेक करा. 0.8488. अँटीलॉग बघायचा आहे 0.8488चा. 0.8488. ठीक आहे, 0.84 इथं कुठंतरी येईल. त्याचा 8 मध्ये 7047 प्लस मीन डिफरन्स किती मध्ये बघणार? 8 मध्ये 13. तो आन्सर किती आलं? 10607. 7076. आन्सर किती आलं? 7076. इथं लिहा 7076. पहिला डिजिट झाला की पॉइंट इंटू 10 टू पॉवर किती झाला? -1. तो आन्सर आलं 0.707. सॉरी, मी काहीतरी चुकीचं लिहिल्यासारखं वाटतंय. 7060. 7060. 7.060. आन्सर आलं 0.706. ठीक आहे, बघा याच्यासाठी आपल्याला लॉग टेबलची गरज आहे. वेळ लागतो कधी? सुरुवातीला, जोपर्यंत प्रॅक्टिस नाही तोपर्यंत. रेग्युलर लेक्चरला जर का न्यूमेरिकल तुम्ही लॉग टेबलनं सॉल्व्ह करत असाल तर एक्झाममध्ये हे खूप इझी होऊन जातं. ठीक आहे, ही गरज आहे, हे येणं महत्वाचं आहे. सीईटी साठी गरजेचं नाहीये, हे आपल्याला बोर्डच्या एक्झामसाठी गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला न्यूमेरिकलचे आन्सर नाहीत येणार तोपर्यंत पेपरमध्ये कॉन्फिडन्स वाढत नाही. सुरुवातीला म्हणलं होतं 15-20 मिनिट, पण थोडासा व्हिडिओ लेंदी झालाय. ओके, काहीही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, प्रॅक्टिस करा छान. ऑल दी बेस्ट.